फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय अध्यक्ष भुजबळ सर, जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या जवळ बसण्याचा जो मान मिळाला, तर तोच खऱ्या अर्थाने, आता क्लासने सत्कार केला, परंतु या ऋषितुल्य व्यक्तींसोबत बसण्याचा जो मान मिळाला, खऱ्या अर्थाने तो आमचा सत्कार आहे असं मला वाटतं. आणि क्लासेसचा जो स्टाफ आहे तो आम्हाला चांगल्या प्रकारचा परिचित आहे. रोखले सर असतील, मी तर त्यांना हाडाचा शिक्षक म्हणतो, आणि खऱ्या अर्थाने ते हाडाचे शिक्षक आहे. कारण जेव्हा ते फिजिक्स शिकवायला सुरुवात करतात तर प्रत्येक बारीक संकल्पना सुद्धा काय करतात, ते त्या विद्यार्थ्याच्या गळी कशी उतरेल, त्याच्या मनामध्ये ती कशी साठेल, तर या संदर्भात त्यांचा बारीक विचार असतो. त्यानंतर चौधरी सर हे तर विद्वानच आहेत. विद्वान म्हणतो मी यासाठी कारण केमिस्ट्रीतलं जे रसायन आहे ते त्यांना चांगलं जमतं, जुळतं. बऱ्याच मुलींनी सुद्धा त्यांच्या शिक्षकांचं खूप कौतुक केलं, भाऊक झाला. कारण कार्यक्रमच असा आहे, शिवजयंती आहे, बक्षीस वितरण आहे, आणि मला वाटतं तुम्ही निरोप समारंभ म्हणता, तर आम्ही सरांना माहिती आहे, आम्ही त्यांना शुभेच्छा समारंभ म्हणतो. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असतो. हा शुभेच्छा समारंभ असतो, हा निरोप समारंभ आम्ही त्याला कधीही म्हणत नाही. त्याचं कारण असं, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या संस्थेशी संलग्न होता, त्या संस्थेचा सदस्य होता, तुम्ही ऍडमिशन घेतलं तर त्या संस्थेचे तुम्ही सदस्य होता. आणि ही संस्था केवळ संस्था नाही, तर हे तुमचं कुटुंब आहे. जीबी क्लासेस हे एक कुटुंब आहे. त्या क्लासेसचे जो स्टाफ आहे तो पालकांच्या भूमिकेमध्ये असतोय, पालक वर्ग पण आहे. तर जेव्हा तुम्ही एका विश्वासाने आपल्या मुलांना या क्लासेसमध्ये ऍडमिशन घेता, तेव्हा अर्थातच आपण काय करतोय की एक खात्री असते, विश्वास असतो, की विश्वास असल्याशिवाय आपण चौकशी केल्याशिवाय आपण कोणत्याही क्लासेसला विद्यार्थ्याचं ऍडमिशन करत नाही. एक विश्वास असतो की आपल्या मुलाचं मुलीचं इथं काहीतरी चांगलं होणार आहे, म्हणून आपण या ठिकाणी या क्लासेसमध्ये त्यांना ऍडमिशन घेत असतो. मी मगाशी म्हटलं की हे एक प्रकारचं कुटुंब आहे. तुम्ही बाहेर किती जरी खाजगी क्लासेस आहेत, पण हा क्लास थोडासा हटके, हा थोडासा वेगळा आहे. कारण सगळ्यांबद्दल बोललो, भुजबळ सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर गणित शिकवतात. मला वाटतं विषय त्यांचं एमसीएम आहे, परंतु गणित शिकवतात. आणि गणित कोणी शिकवावं तर ते भुजबळ सरांनी शिकवावं असं पंचकृषीमध्ये म्हटलं तर मी ऐकलेलं नाही, परंतु असं म्हणतात. आणि गणित म्हटलं की थोडंसं माणूस कसा कठोर असतोय नाही का, हातामध्ये छडी, सूत्रपाठ नाही झाली तर मग शिक्षा, गोकमपट्टी, किंवा ज्याला गणित जमतं त्याला जमतं. आणि अर्थात हे गणित जमो अगर न जमो, परंतु जीवनाचं गणित मात्र जमलं पाहिजे, आणि ते शिकवायचं काम भुजबळ सर करतात. अजूनही म्हटलं, त्या गणितामध्ये सूत्र महत्वाचे असतात. सूत्र पाठ केली, सूत्र माहिती असली, सूत्रामध्ये किमती टाकल्या, व्यवस्थित पायऱ्या सोडवत गेलं ना, उत्तर अगदी बरोबर येतं. परंतु या भुजबळ सरांचं गणित मला काही समजलं नाही. त्यांची माझी ओळख झाली, अतिशय भावनिक माणूस आहे. त्या माणसाच्या नावामधून सूत्र सांगतो मी, जीबी भुजबळ सर, गोरख भुजबळ, वजा इमोशन जर केलं ना, वजा इमोशन, तर बाकी काहीच राहत नाही, शून्य राहतंय सगळं. म्हणजे हा इतका भावनिक माणूस आहे की या माणसातून जर भावना वजा केल्या ना, तर मला वाटतं आयुष्यात झिरो शिल्लक असेल, झिरो. आणि सगळ्यात महत्वाचं, मानसशास्त्रामध्ये इमोशनल कोशंट नावाची संकल्पना आहे. त्यांच्या क्लासेस मध्ये येणारा जो विद्यार्थी आहे तो भावनिकतेवर मात्र निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारचं काम होईल, आणि त्याचा इमोशनल कोशंट चांगला असतो, त्याच्यापासून यश कधीही दूर राहू शकत नाही असं मला वाटतं. हे शिक्षणशास्त्रात सांगितले, मानसशास्त्रात सांगितले, हेच मी तुम्हाला सांगतो, हे वेगळं काही नाही. पण ज्याची भावनिक बुद्धिमत्ता चांगली आहे ना, तर त्याचं मानसिकता सुद्धा चांगली असते, आणि त्याला गुण पण चांगले मिळणार आहेत. म्हणून तुम्ही ज्या क्लासेसमध्ये आहात
तुम्हाला मला नाही वाटत शुभेच्छा द्यायची गरज आहे. तुम्ही इथं जॉईन झालात, अभ्यास करताय, परीक्षेला सामोरं जा. एका पालकांनी सांगितलं की कॉफीच्या संदर्भातलं वातावरण आहे. मी म्हणतो हा तर खरंच आनंदाची पर्वणी, हे बदलतंय थोडंसं. हे चांगलं लक्षण मला वाटतंय की कॉफी मुक्तच व्हायला पाहिजे, जेणेकरून आता भुजबळ सरांच्या पिढीने आम्हाला घडवलंय. कोले सर आता बाहेर गेलेत. कोले सर जेव्हा या शाळेमध्ये रयतच्या शाळेत होते, थोडंसं मी त्या काळामध्ये विद्यार्थी होतो, तर मला चांगलं आठवतंय भाळवणीचा जो खो खोचा संघ असायचा, त्याचा मात्र तालुक्यामध्ये खूप चांगला दबदबा असायचा. आणि त्यांच्या विरोधात जेव्हा खेळायला उतरायचो ना, तेव्हा निश्चितपणे मला जाणवतं की अगदी छोटी छोटी मुलं परत इतकी तरबेज असायची खेळायला, एवढं खो खोचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलेलं असायचं की त्यांच्याबरोबर संघ जर आला का समजून घ्यायचं की आपला पराभव निश्चित. अशा प्रकारची माणसं आज या कार्यक्रमासाठी तुम्हाला पाहुणे म्हणून लाभलेत, म्हणून हा मला वाटतं माझा खूप मोठा सन्मान आहे. दुसरी गोष्ट, मुलांना तुम्हाला काय सांगू, तुमचं भावनिक इमोशनल क्वेश्चन जो आहे तो मजबूत आहे. त्याचं कारण मी सांगितलं, भुजबळ सर आहेत. दुसरं असं, कधी कधी आनंद होतोय, कधी कधी दुःख वाटतंय. हा सगळा एकत्रित 3 प्रकारचा कार्यक्रम तुम्ही घेतला ना, त्रिवेणी संगम झाला असं मला वाटतं. बक्षीस वितरण आहे, त्याच्यानंतर तुमचा शुभेच्छा समारंभ आणि शिवजयंती. कसा योगायोग आहे पहा. त्रिवेणी संगम मी पहिल्यांदा पाहतोय. कधी हसं वाटतंय, कधी रडा वाटतंय, कधी काहीतरी आणखीच वेगळं काहीतरी वाटतंय. पण खरोखर खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि हेच